राम राम भावानं. सकाळी दुकानावर निघालो. दुकानावर गेलो की लगेच मग तेल आलं, तर तेल लावून घेतलं आणि एक जणाचं द्यायचं होतं शेजारी, थोडंसं जवळ आहे पण द्यायचं होतं तिथं. ह्याला आबिदादा म्हणलेले गाडी घेऊन चल, पण ही अवलाद माणसाचं ऐकतच नाही, ह्याच्या मनाची तर्रा करतं या. मग तिथून लांब जायचं होतं, याला म्हणलं तू येतोच नेऊन दे म्हणलं. ते हाताला रुतायला लागले डबे. ते कसं झाले, माझ्या घरचे माझं ऐकणं झाली, तर हे कुठून ऐकणार आहे इथं गाडी घे हे ती. मग तिथून आलो, जेवण केलं आणि थोडासा आराम केला. आणि भाऊने काय केलं तर खपटाचं हे बळाई गेले आणि त्या खंड्याच्या डोळ्यात घुसलं. सगळं रक्त निघायला. मग भाऊ इकडे येऊन गपचिप थांबले होते. मलाच हसू येऊ लागलं भाऊचं तोंड बघून. भाऊ म्हणते माझी चूक नाही. चूक कुणाची का असणार, त्याची असेल, यांनी मस्करी केली असेल या दोघांनी पण. ती बहुली पण तुम्ही कार जाऊ नका भावानं, कपट हाना आणि कपट एखादले कार असते. मग मालकानं गाणे लावले होते दुकान.